नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर काल जसं की तुम्हाला म्हटलं, आम्ही आलोय गावी आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली मस्त असा माझा फेवरेट खरवस खाऊन. आता खरवस मला तर प्रचंड आवडतो, पण तो चार्वीला सुद्धा खूप आवडतो हे आजच मला कळालं, कारण तिने फर्स्ट टाइम पण खूप आवडीने खाल्ला तो. त्यानंतर सुरू झाली तिचे कोंबड्यांच्या मागे पळायची धावपळ. गावी आलो ना की आमच्यापेक्षा चार्वीच जास्त एन्जॉय करते. तर आम्ही आलोय माझ्या मामाच्या गावाला, कारण उद्या आहे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आणि जवळजवळ 5 वर्षानंतर मी मामाच्या गावाला आलोय. त्याच्यामुळे भरपूर लाड होत होते मामा मामींकडून. प्रियंका तर लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्याबरोबर आली होती, त्याच्यामुळे तिचे सुद्धा भरपूर लाड होत होते. आमची मामी आम्हाला प्रत्येक 2 तासानंतर काहीतरी खायला देत होती आणि ते आम्ही मस्त एन्जॉय करून खात होतो. खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो चार्वीला जवळच असलेल्या पार्कमध्ये घेऊन. इकडे चार्वी तर लहान आहेच, पण आम्ही पण तिच्याबरोबर लहान झालो होतो. येतानाच ठरवलं होतं 2 दिवसासाठी चाललोय, पण खूप एन्जॉय करायचं. कारण मुंबईला काय होतं ना, वर्क प्रेशर, वर्कलोड याच्या नादात दिवस कधी निघून जातो कळतच नाही. खेळून झाल्यानंतर घरी आलो, फ्रेश झालो आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी रेडी झालो. तर आमच्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी ना नवरदेवाचा वरदावा असतो. आता तुम्ही म्हणाल वरदावा म्हणजे नक्की काय? तर वरदावा म्हणजे गावदेव, म्हणजे नवरदेव घोड्यावरती बसून पूर्ण गावाच्या प्रदक्षिणा, म्हणजे गावात जितके देव आहेत तितके देवाच्या पाया पडायला जातो. आणि हा कार्यक्रम खरंच खूप मस्त असतो. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, सगळ्यांनी खूप छान डान्स केला आणि आजचा दिवस संपला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.